सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो, ज्यामध्ये ही महिला तिच्या डीएसपी पतीच्या गाडीवर बसून वाढदिवस साजरा करते। या महिलेला समाज माध्यमांवर खूप ट्रोल केलं जात आहे आणि त्यामुळेच आता सरकारी वाहनांच्या वापराबाबतचे नियम पुन्हा चर्चेत आलेत। नमस्कार, मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर। सरकारी वाहनांचा वापर हा फक्त अधिकृत शासकीय कामकाजासाठीच केला जातो। अशा गाड्यांवर भारत सरकार किंवा राज्य सरकार अशी ओळख पटवणारी पाटी असते। यासोबतच या गाड्यांवर अंबर दिवा सुद्धा असू शकतो। या गाड्यांचा खासगी वापर करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे। केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार सरकारी वाहनांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते। यात शिस्तभंग, निलंबन आणि इतर प्रशासकीय दंडांची सुद्धा तरतूद आहे। या व्हिडिओमुळे संबंधित डीएसपीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वरिष्ठ पातळीवर आता चौकशीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सरकारी संपत्तीचा गैरवापर झाल्यास केवळ संबंधित व्यक्तीच नाही तर अधिकारी देखील जबाबदार धरले जातात। त्यामुळे शासकीय गाड्यांचा वापर करताना नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागात सुद्धा असेच शासकीय गाड्यांचा गैरवापर केला जात असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।